तर मागच्या लेक्चर पासून आपण एमसीक्यू टेस्ट ज्या आहेत त्या घेतोय आणि याच्यामध्ये जे काही प्रश्न येणार आहेत तेच काही प्रश्न कदाचित तुमच्या परीक्षेलाही येऊ शकतात किंवा त्याला रिलेटेड असलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. अशा स्वरूपाचे काही प्रश्न आपण काढलेले आहेत आणि त्याची चर्चा आपण याच्यामध्ये करतो आहे. त्याच्यामुळं हे जे काही प्रश्न येत आहेत या प्रश्नाशी रिलेटेड असलेले क्वेश्चन किंवा थोडाफार चेंज होऊन देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. म्हणून तुम्हाला एक प्रॅक्टिस व्हावी आणि प्रश्नांचं स्वरूप लक्षात यावं आणि त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन येतात त्याचं स्वरूप तुम्हाला पटकन लक्षामध्ये यावं याच्यासाठी आपण हे सगळे प्रश्न आहोत आणि त्याच्यावरती चर्चा करतो आहोत. जो लेक्चर आहे आपला किंवा आजचा जो पहिला प्रश्न आहे आपला आहे, हु इज कन्सिडर्ड ॲज ए फाउंडर ऑफ ग्रीक पॉलिटिकल थिअरी. याचे ऑप्शन्स आहेत प्लेटो, मॅक्युली आणि J.S. मिल. तर ग्रीक पॉलिटिकल थिअरीचा एक फाउंडर म्हणून आपण ज्याची चर्चा केली होती सुरुवातीला किंवा फादर ऑफ क्लासिकल पॉलिटिकल थिअरी असं देखील आपण त्याला म्हटलं होतं. तर जे काही ग्रीक पॉलिटिकल थिअरी आहे तर त्याचा जो काही फाउंडर आहे किंवा ज्याला आपण फादर ऑफ ग्रीक पॉलिटिकल थिअरी असं देखील म्हणतो. कदाचित तुम्हाला फाउंडर येऊ शकतं किंवा फादर परीक्षेमध्ये येऊ शकतं. तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे, ऑप्शन सांगायचं आहे. याचा ऑप्शन क्रमांक 1 आहे प्लेटो, बी आहे एरिस्टॉटल, सी आहे मॅकिओली आणि डी आहे J.S. मिल. मुनीर सांगतोय की ऑप्शन क्रमांक 1. आणखी माया ऑप्शन क्रमांक 1. ओप्पो A53 कोण आहे मला नाव सांगा बरं एक वेळेस. अजय गाडगे. अजय गाडगे. अजय, ओके. म्हणजे मला काय होतं ते प्रेझेंट टाकायला देखील तुमचं सोपं जातं. शुभम ऑप्शन क्रमांक 1. तर जवळपास तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे की हु इज कन्सिडर्ड ॲज अ फाउंडर ऑफ ग्रीक पॉलिटिकल थिअरी. तर याचं उत्तर आहे प्लेटो. आहे आपला की हॉब्स थिअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट इज एक्सप्लेन्ड इन हिज बुक ए रिपब्लिक, बी प्रिन्स, सी सोशल कॉन्ट्रॅक्ट, डी लेविएथान. तर हॉब्सचं जे काही सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे तर हे कोणत्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे पण तुम्हाला त्याच्याबरोबर हाही विचार करायचा आहे की रिपब्लिक हे पुस्तक कोणाचं आहे, प्रिन्स हे पुस्तक कोणाचं आहे, लेविएथान हे पुस्तक कोणाचं आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट हे पुस्तक कोणाचं आहे. कदाचित या पुस्तकांची देखील नावं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात की हु इज ऑथर म्हणून, की रिपब्लिक पुस्तकाचे लेखक कोण आहेत, द प्रिन्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत. माया ऑप्शन क्रमांक 4. आणखी Hobbes' theory of social contract is explained in his book Republic, Prince, Social Contract or Leviathan. माया, लेविएथान हे पुस्तकाचे ऑथर कोण आहेत आपण मागच्या लेक्चर मध्ये याच्यावर चर्चा केली होती. आणखी फक्त एकाच उत्तर येते, बाकीचे यस. तर थॉमस हॉब्सचं लेविएथान हे पुस्तक आहे. मानेस्नेहा हॉब्स, ओके. लेविएथान हे पुस्तक हॉब्सचं आहे. मग उत्तर काय असायला पाहिजे याचं. हॉब्स थिअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट इज एक्सप्लेन्ड इन हिज बुक लेविएथान. ओके, प्रश्नाकडे वळू. तुमचं उत्तर बरोबर आहे. टू ट्रीटीज ऑफ गव्हर्नमेंट वॉज रिटन बाय जॉन लॉक, जीन जॅक रूसो, थॉमस हॉब्स, स्पेन्सर.
टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट हे पुस्तक कोणाचं आहे? थॉमस हॉब्स. माया ऑप्शन क्रमांक 1. टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट गायत्री ऑप्शन क्रमांक 1. शुभम सदावर्ते ऑप्शन क्रमांक 1. बाकीचेही उत्तर देत चला, तुम्ही फक्त ऐकत नका जाऊ, म्हणजे उत्तर दिल्यावर तुम्हाला कळेल आपण बरोबर आहेत की चुकीचे आहेत. मुनीर ऑप्शन क्रमांक 1. तर याचं जे काही उत्तर आहे 1690 मध्ये लिहिलेले आहे. ओके, तर हे जे टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट हे पुस्तक आहे याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे की जॉन लॉक असं त्याचं उत्तर आहे. आणि आपण याच्यावरती चर्चा केली होती, लिबरलिझम मध्ये ही चर्चा केली होती आपण, आणि राईट थेअरी मध्ये देखील आपण याच्यावरती चर्चा केली होती की अधिकार आणि किंवा जी काही उदारमतवादाची थेअरी समोर आली त्याच्यावर देखील आपण या पुस्तकाच्या माध्यमातून चर्चा केली होती. त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे जॉन लॉक हे पुढचा प्रश्न आहे आपला की हु रोट द बुक ए ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. या टायटलचे बरेचसे शीर्षक मार्केटमध्ये पुस्तकाचे आहेत. एक ग्रामर ऑफ डेमोक्रेसी आहे, ग्रामर ऑफ पॉलिटिक्स आहे, म्हणजे अशा काही शीर्षकाची जी पुस्तकं आहेत त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतं. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. मुनीर ऑप्शन क्रमांक 1. हु रोट द बुक ए ग्रामर ऑफ पॉलिटिक्स? लास्की, बी हेगेल, J.S. मिल, D.T.H. ग्रीन. काय उत्तर आहे याचं? ए ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हे पुस्तक कोणाचं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे हेरॉल्ड लास्की. तुमच्या जवळपास ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. जनरल विल वरती आपण चर्चा केली होती एका लेक्चर मध्ये की द जनरल विल इज द पॉलिटिकल कन्सेप्ट ऑफ जीन जॅक रुसो, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, नन ऑफ द अबोव. मुनीर ऑप्शन क्रमांक 1 जीन जॅक रुसो. माया ऑप्शन क्रमांक 1. शुभम सदावर्ते ऑप्शन क्रमांक 1. गायत्री ऑप्शन क्रमांक 1. आणखी जनरल विल ज्याला आपण सामूहिक इहा असं म्हटलेलं होतं, रसिक ऑप्शन क्रमांक 1. जनरल विल ज्याला आपण सामूहिक इहा असं म्हटलेलं होतं आणि त्याची चर्चा आपण केली होती की ही नेमकी सामूहिक इहा लोकांची काय असते याच्यावरती आपण चर्चा केली होती. आणि त्याचं जे काही ऑप्शन तुम्ही सांगताय मला ते सगळ्यांचं बरोबर आहे की जीन जॅक रुसो यांनी सामूहिक इहेची जी संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, ज्याला जनरल विल असं म्हटलं जातं, ती संकल्पना त्यांनी आणलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला ह्युमॅनिझमच्या बाबतीमधला. सिमॉन दी बुआर सेंट्रल क्वेश्चन इज. सिमॉन दी बुआरचं जे काही सेंट्रल थीम आहे किंवा एकूण लिखाणाचा त्याच्यावरती आपण हा प्रश्न विचारलेला आहे की त्यांचं सेंट्रल क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज जेंडर, व्हॉट इज इक्वॅलिटी, व्हॉट इज वुमेन आणि व्हॉट इज अदर, किंवा आणखी काही आहे का? याच्यावर थोडासा विचार तुम्हाला करावा लागणार आहे, कारण सिमॉन दी बुआरचं जे काही सेंट्रल क्वेश्चन आहे तो सेंट्रल क्वेश्चन काय होता, म्हणजे व्हॉट इज जेंडर हा जेंडरच्या बाबतीमधला त्यांचा प्रश्न होता, इक्वॅलिटीच्या बाबतीमधला त्यांचा प्रश्न होता,
का व्हॉट इज वुमेनच्या बाबतीमधला त्यांचा प्रश्न होता का इतर काही होतं? ऑप्शन क्रमांक 1 माने स्नेहा. स्नेहा ऑप्शन क्रमांक 1 सांगते. आणखी कोणाचं उत्तर आहे का याच्या बाबतीमध्ये? जेंडर इक्वॅलिटी माया सांगते ऑप्शन 3. आणखी कोणाचं ऑप्शन आलं मध्येच? ऑप्शन क्रमांक 3 ओके. सिमॉन जे काही लिखाण आहे रसिक ऑप्शन क्रमांक सी. जवळपास तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे की त्यांची जी काही सेंट्रल थीम आहे किंवा सेंट्रल क्वेश्चन आहे ती आहे वुमेन, म्हणजे स्त्री ही त्याचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या लिखाणाचा. आणि त्याच्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे की वुमेनच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांचं संपूर्ण लिखाण आहे. त्याच्यामुळे त्यांची सेंट्रल क्वेश्चनची थीम जी आहे ती आहे व्हॉट इज वुमेन. दुसरा प्रश्न आहे आपला, अकॉर्डिंग टू जॉन लॉक विच इज द नॅचरल राईट्स. जॉन लॉक यांच्या मते अनुसार नैसर्गिक अधिकार कोणते आहेत? राईट टू लिबर्टी, राईट टू लाईफ, राईट टू प्रॉपर्टी किंवा ऑल ऑफ दी अबोव. एक सोपा प्रश्न आहे, याच्यावरती बऱ्याच वेळेस आपण चर्चा केलेली आहे. मागच्याही 1-2 लेक्चर मध्ये आपण याच्यावरती चर्चा केलेली होती. गायत्री ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे तुमचं उत्तर की लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी अशी त्याची चर्चा आहे. तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये यातला एखादाही अधिकार विचारला जाऊ शकतो किंवा याच्यामध्ये चेंज करून राईट टू लाईफच्या ठिकाणी वेगळं काहीतरी विचारलं जाऊ शकतं, राईट टू प्रॉपर्टीच्या ठिकाणी वेगळं काही विचारलं जाऊ शकतं किंवा यातलं एकच ऑप्शन तुम्हाला दिलं जाईल. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की एक तर लिबर्टी आहे, लाईफ आहे किंवा प्रॉपर्टी आहे, किंवा विचारले तर तिन्ही विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला हे सगळेच माहित असणं गरजेचं आहे की नॅचरल राईटच्या बाबतीमध्ये जॉन लॉकने जी काही चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी या 3 गोष्टींना किंवा 3 अधिकारांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दीज आर नॅचरल राईट्स. विच इज द अपोजिट आयडियोलॉजी ऑफ लिबरलिझम. उदारमतवादाच्या विरुद्ध असलेली जी काही विचारधारा आहे ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे मार्क्सिझम, ऑप्शन क्रमांक 2 आहे फेमिनिझम, ऑप्शन क्रमांक 3 आहे आयडियोलॉजी ऑफ सोशल जस्टिस किंवा ऑप्शन क्रमांक डी आहे नोटा. ऑप्शन क्रमांक डी नन ऑफ दी अबो. ऑप्शन क्रमांक 1 मुनीर. डी विच इज द अपोजिट आयडियोलॉजी ऑफ लिबरलिझम. उदारमतवादाच्या विरुद्ध असलेली जी काही विचारधारा आहे ती कोणती आहे? मार्क्सिझम आहे, फेमिनिझम आहे, आयडियोलॉजी ऑफ सोशल जस्टिस आहे का नन ऑफ दी अबो आहे, नोटा आहे? तर तुम्ही त्याला थोडंसं क्रिटिक करून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अपोजिट आयडियोलॉजी कुठली आहे किंवा याच्या रिलेटेड आयडियोलॉजी कुठली आहे, असे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे चांगलं माहिती असलं पाहिजे की कोणती आयडियोलॉजी ही त्याच्या अपोजिट आहे. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जॉन रॉलच्या थेअरी ऑफ जस्टिसच्या अपोजिट आयडियोलॉजी कुठली आहे, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला सांगतोय की रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळं एक तर रिलेटेड आयडियोलॉजी कुठली आहे हे विचारलं जाऊ शकतं किंवा त्याच्या अपोजिट आयडियोलॉजी कुठली आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं रॉल्सच्या थेअरी ऑफ जस्टिसच्या अपोजिट आयडियोलॉजी कुठली आहे किंवा त्याच्या रिलेटेड आयडियोलॉजी कुठली आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुमच्या या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप कमी जणांचं उत्तर इथे येते की याच्या ही जी काही लिबरलिझमची आयडियोलॉजी आहे याच्या विरोधामधली किंवा याच्या विरुद्ध असलेली जी काही विचारधारा आहे तर ती कुठली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत मार्क्सिझम, फेमिनिझम, आयडियोलॉजी ऑफ सोशल जस्टिस आणि नन ऑफ दी अबो. तर याचं जे काही उत्तर आहे ते आहे मार्क्सिझम. तर तुम्ही त्याच्यावरती थोडंसं विचार करणं गरजेचं आहे की हे कशा पद्धतीनं ही त्याच्या आयडियोलॉजी काही लिबरलिझमच्या विरोधामधली आहे आणि ती का त्याच्या विरोधामधली आहे याचा देखील तुम्हाला विचार करावा लागणार आहे. प्रश्न आहे
Who of the following is not associated with liberalism? खालीलपैकी कोण हा उदारमतवादाच्या रिलेटेड नाही किंवा असोसिएटेड नाही असा प्रश्न आहे. Who of the following is not associated with liberalism? Karl Marx, Bentham, John Locke and none of the above. रसिकचा प्रश्न आहे की याच्या अगोदरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न समजला नाही. मार्क्सची जी थिअरी आहे ती मार्क्सची थिअरी काय सांगते तुम्हाला? तुम्ही मार्क्सिझम सुरुवातीला अभ्यासला असेल तर मार्क्सिझम काय सांगतो आहे? वर्गसंघर्ष सांगतो आहे आणि मार्केट हे कोणाच्या जी काय भांडवलशाही आहे ही भांडवलशाही संपुष्टात आणली पाहिजे असं सांगतो आहे. बरोबर, तिथं भांडवलशाही नसेल असं सांगतो आहे. लिबरलिझम काय सांगतो आहे? लिबरलिझम हे फ्री मार्केट सांगतो आहे. याचा अर्थ काय आहे की इथं भांडवलशाही असणार आहे. जर तुम्ही एखाद्याला फ्री मार्केट देताय तर तिथं भांडवलशाही असणार आहे, कारण मार्केटवरती कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा ताबा देखील येऊ शकतो लिबरलिझम मध्ये, कारण त्याला काय आहे एकदम फ्री मार्केट करून दिलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तुझ्या इथं स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जो टिकून राहील तो भांडवलदार होईल. म्हणजे भांडवलदाराचा मार्ग जो आहे हा मार्ग काय आहे एकदम फ्री आहे की त्यानं तो कितीही श्रीमंत होऊ शकतो. पण मार्क्सिझम असं सांगतोय की मार्क्सिझमला भांडवलशाहीच मान्य नाही, तो भांडवलशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतोय. तर लिबरलिझम उदारमतवाद हे भांडवलदारांना प्रोत्साहन देणारी एक आयडियोलॉजी आहे. हे थोडं सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याचं जे काही थिओरॉटिकल विश्लेषण आहे तुम्ही ते पुस्तकामध्ये वाचू शकता. मी तुम्हाला फक्त समजावं अशा हिशोबाने सांगतोय की मार्क्सिझम भांडवलशाही मान्य करत नाही, भांडवलशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करते. तर लिबरलिझमची आयडियोलॉजी ही फ्री मार्केट देते आहे. म्हणजे आपण जसं आपल्याकडे माहिती आहे की आपण 1991 ला हे उदारमतवाद स्वीकारला, उदारमतवादाचं धोरण स्वीकारलं आणि आपण सगळ्यांना फ्री मार्केट करून दिलं. त्याच्यामुळे आपल्याकडं गुंतवणूक करणारे किंवा मार्केटमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यांचं जे काही मार्केट आहे त्यांना कुठल्या प्रकारचे दर ठेवायचे आहेत ते ठरवू शकतात आणि ते कितीही श्रीमंत होऊ शकतात किंवा एक भांडवलदार म्हणून उदयास येऊ शकतात. पण मार्क्सिझम हा भांडवलशाहीला विरोध करणारी विचारधारा आहे, लिबरलिझम ही भांडवलदारांना पाठिंबा देणारी विचारधारा आहे. हीच एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळं जी काही लिबरलिझमची अपोजिट आयडियोलॉजी आहे ती मार्क्सिझम आहे असं म्हटलं जातं. आलं लक्षात रसिक? Who of the following is not associated with liberalism? ओके, समजलं. ओके, थोडंसं असं कन्फ्युजन असलं की तुम्ही विचारत चला, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं क्लिअर करत जाईल. Who of the following is not associated with liberalism? लिबरलिझमच्या असोसिएटेड खालीलपैकी कोण नाही? त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स आहे, बेंथम आहे, जॉन लॉक आहे आणि नोटा आहे. तर तुम्ही याच्यावरती देखील विचार करायचा आहे, जसं तुम्ही पहिल्या प्रश्नावरती विचार केला. अगदी बरोबर. म्हणजे रसिक म्हणतोय की कार्ल मार्क्स हा लिबरलिझमच्या असोसिएटेड नाही. याचा अर्थ याच्या अगोदरचा प्रश्नाशी रिलेटेड हा प्रश्न असल्यामुळे तो तुम्हाला लवकर लक्षात आलेला आहे. तर असे रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. शुभमचं उत्तर आहे 1, बरोबर आहे. तुमचं सगळ्यांचं उत्तर की लिबरलिझमच्या असोसिएटेड कार्ल मार्क्सची जी आयडियोलॉजी आहे ती लिबरलिझमच्या असोसिएटेड. पुढचा प्रश्न आहे आपला, हू सेज दॅट एव्हरी ऍक्शन इज अ पॉलिटिकल ऍक्शन? हेरॉल्ड लास्की, एरिस्टॉटल, मॅक्युली और बेंथम. 4 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत आणि याची चर्चा आपण अगदी पहिल्या लेक्चर मध्ये केलेली होती. याच्या संबंधामधले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. ज्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण चर्चा केली होती की व्हॉट इज पॉलिटिक्स, पॉलिटिक्स म्हणजे काय, याच्यावर जी आपण एक लेक्चरची चर्चा केली होती त्याच्यामध्ये आपण याच्यावर चर्चा केली होती की एव्हरी ऍक्शन इज पॉलिटिकल ऍक्शन असं कोणी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की राजकारण म्हणजे काय आहे. तर याचं जे काही विश्लेषण आहे तुम्हाला मी एरिस्टॉटल सांगितले होते, तुम्हाला प्लेटो सांगितले होते, तुम्हाला थॉमस हॉब्स सांगितले होते. आणि व्हॉट इज पॉलिटिक्स हा जी काही गोष्ट आहे किंवा राजकारण म्हणजे काय आहे याची चर्चा आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 3 मुनीर, मॅकियावेली.
या प्रश्नाला थोडस जास्त हे पॉलिटिक्स म्हणजे काय हे थोडस जास्त समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 एरिस्टॉटल, गायत्री, हु सेज दॅट व्यक्तीची प्रत्येक कृती ही राजकीय कृती असते असं कोणी म्हटलेलं आहे? माया म्हणते 4, बेंथम. तर आपण सुरुवातीला हे म्हटलं होतं की सॅक ऑफ कॉर्न राजकारणाला कोण म्हटलेलं आहे किंवा राजकारणाच्या डेफिनेशन कोणी कोणी कशा पद्धतीने केलेले आहे त्याच्यावर चर्चा आपण केली होती. आणि हे देखील सेंटेन्स आपण याच्यावर चर्चा केली होती की हु सेज दॅट एव्हरी ऍक्शन इज पॉलिटिकल ऍक्शन. व्यक्तीची प्रत्येक कृती ही राजकीय कृती असते. जरी एखादी व्यक्ती स्वतःला असं म्हणत असेल की माझा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही, असं म्हणणं देखील एक प्रकारची राजकीय कृती आहे असं कोणी म्हटलेलं होतं. तर याचं जे ऑप्शन आहे ते अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटल म्हणतो की काही लोक असं म्हणतात की माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तर अरिस्टॉटलचं म्हणणं असं होतं की असं म्हणणं देखील एक प्रकारची राजकीय कृती आहे आणि म्हणून त्यांना असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीची जी काही कृती असते, म्हणजे तुम्ही काहीही करा, दिवसभरापासून सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत किंवा इतर ज्या काही ऍक्शन्स तुमच्या असतात त्यातली प्रत्येक कृती ही राजकीय कृती असते असं अरिस्टॉटलला वाटतं. म्हणून त्याचं जे काही ऑप्शन आहे एव्हरी ऍक्शन इज पॉलिटिकल ऍक्शन असं कोणी म्हटलेलं आहे, तर त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे अरिस्टॉटल. शेवटचा आजचा प्रश्न आहे, हु सेज दॅट टू कॅच ए हजबंड इज अन आर्ट, टू होल्ड हिम इज अ जॉब. एक वाक्य तुमच्या समोर आहे की टू कॅच अ हजबंड इज अन आर्ट, टू होल्ड हिम इज अ जॉब असं कोणी म्हटलेलं आहे? याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅथ्यू कुमार, बी आहे मेरीडेल, सी आहे सिमॉन दी बोआ आणि डी आहे गेल ऑमेट. उत्तर येत नाही. या वाक्यावर आपण चर्चा केली होती फेमिनिझम मध्ये. टू कॅच अ हजबंड इज अन आर्ट, टू होल्ड हिम इज अ जॉब. बोला माया, गायत्री, रसिक, अजय. ऑप्शन क्रमांक 3 ओके माया. आणखीन कोण दिलं होतं उत्तर? गायत्री. ऑप्शन क्रमांक सी ओके. आपले जे काही लेक्चर्स झालेले होते त्याचे काही व्हिडिओज युट्यूबला आहेत, तुम्ही ते बघा. त्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टीवरती आपण चर्चा केलेली आहे. त्यातलेच हे प्रश्न आहेत. थोडंफार थोडस क्रिटिक करून हे प्रश्न विचारलेले आहेत. फक्त एवढंच आहे की थोडे कन्फ्यूज करणारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते. पण याची जी चांगली चर्चा आहे ती आपण त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या लेक्चरमध्ये केली होती. त्याचे काही व्हिडिओ आपले युट्यूबला उपलब्ध आहेत. अजय ऑप्शन क्रमांक 3 ओके. तर याचं जे काही उत्तर आहे ते आहे सिमॉन दी बोआ. थोडस फेमिनिझमला जास्त चर्चा करत चला, फेमिनिझम वरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. मला काही याच्या रिलेटेड काही प्रश्न सुचतात का हेही बघा, किंवा अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत आपण लेक्चरमध्ये केलेले त्या स्टेटमेंट वरती जास्त भर द्या, कारण तुम्हाला त्या स्टेटमेंट वरती, त्या पुस्तकांवरती किंवा त्यांच्या लाईफ वरती जे काही फेमिनिझम वगैरे जे काही राईट थेरी मांडणारे जे काही लेखक आहेत किंवा विचारवंत आहेत त्यांच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं याच्या रिलेटेड असलेल्या प्रश्नावरती तुम्ही त्याला सर्च करण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. आणखीन आपल्याला जर वेळ मिळाला परीक्षेच्या अगोदर तर आपण अशाच काही प्रश्नावरती पुन्हा चर्चा करू. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. आणि सगळ्यांनी तुम्ही एकदम चांगले प्रश्न तुम्ही दिलेले आहेत. जवळपास परीक्षेच्या तयारीला परिपूर्ण आहात असं म्हणायला मला काही हरकत नाही. चला, थँक्यू.